नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच छान ट्विस्ट पाहायला मिळतोय। पूर्वा मॅडमला आता खूप राग आलेला असतो। तिने आता काहीतरी करण्याचा प्लॅन तर आखलाय। डॅडी साहेबांच्या मदतीने तिने मात्र प्रेक्षकांनो स्वतः सत्याला जेलमध्ये टाकण्याचा निर्णय घेतलाय। डॅडी साहेबांच्या नावाची फाईल मात्र आता तिने इकडे आपण पाहतोय ओपन करण्याचा निर्णय घेतलाय। जी जुनी फाईल असते ती आता फाईल ओपन करते, पण असा निर्णय घेते की हा आरोपी असा सरेआम फिरायला नको, कारण लोकांना याचा त्रास होऊ शकतो। आणि मित्रांनो, आपण पाहतोय माया पॅलेसमधून सत्याला मात्र आता पूर्वा मॅडमने थेट जेलमध्ये टाकण्याचा निर्णय घेतलाय। हे सगळं आता पूर्वा मॅडमने निर्णय घेतलाय। ती जेव्हा जेलमध्ये टाकते ही बातमी जेव्हा आता मंजिरीला कळते, तिला खूप मोठा धक्का बसतो। मित्रांनो, मंजू विचार करते की हे सगळं कसं करू शकतात, पण या गोष्टी सत्याला आता मात्र लक्षात आलेली असते। कोणीतरी आपला बदला घेण्याचा प्रयत्न करते। पूर्वा मॅडम आपला बदला घेण्यासाठीच हे सगळं करते, हीच आपली दुश्मनी। त्यानंतर मात्र आता सत्या पुढे काय करतो, मंजू सत्याला आता कशी सोडवणार आहे, हे सगळं पाहणं फारच इंटरेस्टिंग आहे। प्रेक्षकांनो, पुढचा भाग इतका जबरदस्त असा दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। आपण पाहतोय प्रेक्षकांनो, सत्याने आधीच पूर्वा मॅडमचा माज उतरवलेला असतो। पुन्हा एकदा सत्यजितच्या घरी पूर्वा मॅडम जाते तेव्हा सगळ्यांना नवलच वाटतं। परत एकदा पूर्वा मॅडम, तुम्ही इकडे आलात, आता तुम्हाला काय हवं आहे, कुठलं सर्टिफिकेट पाहिजे? पूर्वा मॅडम बोला ना। हो, तुम्ही माझ्या बायकोला घेऊन जायला आलात? बरं। पूर्वा बोलते, जरा जास्त बोलतोयस का तू आता जे वागतोयस ना ते चुकीचं आहे। सत्य बोलतो, जो जसा वागतो ना आम्ही त्याच्यासोबत तसंच वागतो। काय मग तुमच्यासोबत मी तसंच वागणार ना, कारण तुम्ही माझ्या बायकोसोबत असं वागता। मग इकडे मंजू समोर येते। मंजू आता समोर येत बोलू लागते, पूर्वा मॅडम काय झालं, तुम्ही असं अचानक इकडे का बरं आलात? असं बोलल्यानंतर प्रेक्षकांनो, पूर्वा बोलते, अचानक नाही, इथे तुम्ही तुमची ड्युटी सोडून इकडे आलात आणि मला ते पटलेलं नाही आहे। काही वर्षापूर्वी एक जळीत हत्याकांडमध्ये एका माणसाची केस आम्ही ओपन केली। त्या माणसासोबत तू इथे राहते, तुझी इथे बदली कशासाठी झाले तुला माहिती आहे का? असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो, आपण पाहतो तर काय, इकडे सत्याची फाईल ओपन करण्यासाठी, सत्याला भवानीनगर पोलीस स्टेशनमध्ये अटक करण्यासाठी, बेड्या घालण्यासाठीच माझी पोस्टिंग इथे झाली। काय केलंस तू? त्या गुंडासोबत या घरामध्ये त्याच्यासोबत राहतेस, त्याच्यासोबत घटस्फोट होऊन सुद्धा त्याच घरात राहतेस। असं सगळं पूर्वा मॅडम जेव्हा मंजिरीला म्हणते, तिच्या पायाखालची जमीनच सरकते। आता मात्र तुम्ही जास्त बोलताय। सत्यजित तिला आता खूप झापतो, जास्त बोलू नका, टच बोलायची काही गरज नाही। पूर्वा बोलते, हे बघ सत्या, माणसाला असं खरं जे असतं की नाही ते सगळं टोचत असतं, म्हणूनच मला तुझ्यासोबत तुझ्या भाषेमध्येच बोलावं लागेल। सत्या मात्र आता चिडतो, माझ्या बायकोबद्दल आता अपशब्द वापरू नका पूर्वा मॅडम, नाहीतर मी विसरून जाईल की तुम्ही एक पोलीस ऑफिसर आहात म्हणून। सत्या इतका चिडलेला असतो ना की पूर्वासुद्धा घाबरते। मंजू बोलते, पूर्वा मॅडम अहो, तुम्ही माझ्यासोबत काहीही आरोप करू नका, हे सगळं खोटं आहे। असं बोलल्यानंतर सत्यजित मात्र प्रेक्षकांनो बोलतो, काही पुरावा आहे का तुमच्यासमोर? जळीत हत्याकांडामध्ये जी काही आग लागली होती, जे काही लोक मेले, त्याच्यामध्ये माझा हात आहे। तर आता पूर्वा मात्र बोलते, तर माझ्याकडे याचा पुरावा नाही आहे। सत्या मात्र, लवकरच तो पुरावा मी शोधून तुझ्यासमोर आणते आणि तुला इथून बेड्या टाकून घेऊन जाते। असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो, सत्या मात्र खूपच चिडलेला असतो। तर मित्रांनो, आता मात्र मालिकेत कुठला आता ट्विस्ट येणार आहे? मायाला इकडे मंजू म्हणून त्यांनी किडनॅप केले, तर आता तात्यासाहेब मात्र पुढे काय धमाका करणार? पूर्वाची सगळी मस्ती सत्य कसा उतरवणार? हे सगळं जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा।